नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण पिंपरी चिंचवड मधल्या स्थितीबद्दल बोलणार आहोत। पिंपरी चिंचवड गुंडगिरीचं शहर बनलंय। गुंडांच्या टोळ्या दिवसा ढवळ्या दुकानांमध्ये शिरतायत आणि तोडफोड करतायत। वाहनांची जाळपोळ, तोडफोड यासारख्या कारवाया राजरोसपणे सुरू आहेत आणि पोलीस याला आळा का घालू शकत नाहीयेत असा प्रश्न नागरिक विचारतायत। पिंपरी चिंचवड मध्ये गुंडांनी अक्षरशः हैदोस घातलाय। या शहरामध्ये गुन्हेगारांच्या टोळ्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीला धरलंय आणि तोडफोडीचं सत्र सुरू केलेलं आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे इथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। या शहरात पोलीस नावाची यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। पिंपरी चिंचवड शहरातली वाढती गुन्हेगारी ही तिथल्या लोकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे। गेल्या 42 तासात वाकड, थेरगाव, प्राधिकरण, वाल्हेरकरवाडी आणि खडकी परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातलाय। या परिसरातल्या वाहनांची तोडफोड इथल्या गावगुंडांनी केली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रात्री पोरा आले, कोण होतं टू व्हीलर वर गाड्या फोडले, इथून तिथून सगळं फोडत गेले। जवळजवळ 25-30 गाड्या फोडल्या आपल्या एरियातलं। बाहेरचे काय प्रकरण असतो काय माहिती नाही। पोरा जातात कामाला, नवरा जातो कामाला। मग आम्ही रात्री शेजारीने उठवल्यावर बघतो तर गाडीची अवस्था वाटोळ करून ठेवले त्यांनी। आज गेले, परत आज आपण असं गप बसलो, परत त्यांनी उद्या येणार, उद्या गप बसले परवा येणार। इथं गोरगरीब आहे, भाड्याने राहतात, कष्ट करतात, त्यांनी असंच करायला लागले तर आपण किती सहन करावं। सुमारे 9 वाजले होते। 9 वाजल्यानंतर आम्ही घरात बसलो होतो निवांत, तर 100-150 लोक तोंडाला मास्क वगैरे बांधून आणि धारदार शस्त्र त्यांच्या हातात होती, तलवार, कुऱ्हाड। तर अशी लोक रात्री आलेत आणि धुमाकूळ घातला, सगळ्या गाड्याचे काच वगैरे फोडले, लोकांच्या घरात घुसले ते आणि फार तोडफोड केलं, खूप नुकसान केलं लोकांचं। इथं काही संबंध नसताना आमच्यावर हे सगळं नुकसान झेलावं लागलं आम्हा लोकांना। गावगुंडांचा मोठा जमाव येतो आणि गाड्यांची तोडफोड करतो। आतापर्यंत 3 नागरिकही यात जखमी झालेत। दहशत पसरवण्यासाठीच ही तोडफोड होत असल्याचं पोलीस सांगतायत। आतापर्यंतची ही 3री घटना आहे। आता आपण एक नजर टाकूया तोडफोडीच्या झालेल्या घटनांवर। 1 जून रोजी निगडी प्राधिकरणात अज्ञातांकडून 22 गाड्यांची तोडफोड झाली। यात आलिशान गाड्यांचं नुकसान झालं। 11 जूनला मध्यरात्री 2 वाजता वाकडजवळील थेरगावात 2 गटांच्या हाणामारीतून 20 गाड्यांची तोडफोड झाली। 12 जूनला खडकीमध्ये दुचाकीवरून आलेल्या टोळक्यानं 30 गाड्यांना लक्ष्य केलं। 12 दिवसात 4 परिसरात झालेल्या तोडफोडींमध्ये सुमारे 70 पेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालंय। या शहरात गुंडांना राजाश्रय मिळत असल्यानंच हे प्रकार वाढतायत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत। राजकारण्यांचा आशीर्वाद आणि पोलिसांची असणारं संगनमत यामधूनच अशा प्रकार या शहरामध्ये फोपवले आहेत, वाढलेले आहेत। आणि हे सगळे गुन्हेगारी करणारे, जे कृत्य करणारे गुन्हेगारी टोळीतले लोक आहेत, हे ज्या त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस प्रशासनाला माहिती आहे, परंतु त्यांचं एकमेकाशी आपापसात संगनमत असल्यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांना पायबंद बसल्याला आपल्याला दिसत नाही। एवढी सगळी तोडफोड झाल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी 18 तरुणांना अटक केली। पण अटक केलेले सगळेच गावगुंड नाहीत। आपलं अपयश झाकण्यासाठी पोलीस काहींना बळीचा बकरा बनवत आहेत। या शहरातली गुन्हेगारी कोण मोडीत काढणार याचं उत्तर गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना द्यावं लागणार आहे। गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड। पिंपरीमध्ये कशी दहशत आहे याचं एक CCTV फुटेज सुद्धा आम्हाला पोलिसांकडून मिळालेलं आहे। दुकानामध्ये शिरून हे गुंड बघा कशी सर्रास तोडफोड करतायत आणि कुणाचाही धाक या गुंडांना नाहीये। आपण बघतोय भोसरीचं हे दृश्य आहे। पिंपरी चिंचवड मधल्या भोसरी मधल्या एका दुकानामध्ये हे गुंड घुसलेत आणि तिथे जे विक्रीसाठी ठेवलेला जो माल आहे त्या मालाची तोडफोड त्यांनी पूर्णपणे केलेली आहे आणि अशी तोडफोड करून हे नंतर पळून गेले। भोसरी मधलं हे CCTV फुटेज आपण बघितलं, पण पिंपरी चिंचवड मध्ये फक्त भोसरीतच अशा घटना घडतात असं नाहीये। आणखीही ठिकाणी हीच परिस्थिती आहे। खडकी मधलं हे CCTV फुटेज सुद्धा तुम्ही बघू शकताय। निगडी मधलं हे फुटेज आहे
आणि या निगडीमधल्या फुटेजमध्ये सुद्धा दुकानांमध्ये येऊन तिथल्या काचा फोडायच्या, सगळ्याची तोडफोड करायची आणि निघून जायचं आणि अशा प्रकारे दहशत पसरवण्याचा या गुंडांच्या टोळ्यांचा प्रयत्न आहे। भोसरी मधलं हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघितलं, निगडी मधलं सुद्धा फुटेज बघितलं, कशा प्रकारे हे गुंड जे आहेत हे इथे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतायत आपण पाहिलं। आणि पिंपरी चिंचवड मध्ये ही जी सगळी गुंडगिरी वाढलेली आहे ह्याला आळा कोण घालणार हा प्रश्न आहे। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत ॲडव्होकेट शरद सुर्वे आहेत पुण्याहून आणि त्याचबरोबर संजोग वाघेरे जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, हे दोघही जण आहेत। आपण थेट त्यांना विचारूया आणि आणखीन पिंपरी चिंचवड मधल्या बाकीच्या भागांमध्ये काय परिस्थिती आहे तेही बघूया। ॲडव्होकेट शरद सुर्वे, आपण बघितलं पिंपरी चिंचवड मध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, वाहनांची जाळपोळ करण्याच्या घटना घडत होत्या, पण आता आपण बघतोय राजरोसपणे सर्रासपणे तोडफोड सुरू आहे आणि या गुंडांना कोणीही आळा घालताना दिसत नाहीये। नेमकी काय परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये? त्याची परिस्थिती अशी आहे की पिंपरी चिंचवड भागामध्ये हा जो हे जे तोडफोडीचे जे कामं करतात ही लोक, त्यांना प्रॉब्लेम असा झालेला असतो की ते कुठल्या तरी जमिनीच्या व्यवसायातून, इकडच्या अन्य व्यवसायातून ते पैसे एकत्र केले जातात। त्यांच्याला पैसे कमी झाले की ते हा प्रकार करतात की बाबा तोडफोड करणे, त्यांची दहशत माजवण्याचा किंवा त्यांचं नाव लौकिक होण्यासाठी हा प्रयत्न करतात, दहशत माजवण्यासाठी हा प्रयत्न करतात। पण आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया। संजोग वाघेरे, आम्ही असं ऐकलं की पिंपरी चिंचवड मध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक, यांनी सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याकडे पिस्तुलं बाळगलेली आहेत। जर लोकप्रतिनिधींनाच गुंडांची एवढी दहशत असेल तर मग सामान्य नागरिकांनी या शहरामध्ये वावरायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो। नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जे नगरसेवक म्हणा किंवा इतर जे पदाधिकारी असतील तर हे स्वतःच्या संरक्षणासाठी त्याच्यामध्ये ह्या लायसन घेऊन त्यांनी त्या पिस्तुली वापरतात। आणि हे जे काय आता तुम्ही जे म्हणताय की बाबा ह्याला कुठलाही राज्याश्रय नाहीये आणि विशेषतः म्हणजे ह्याच्या ठिकाणी नगरसेवक म्हणा किंवा कुठलाही पदाधिकारी अशा या गुंडांना कधीच अशी साथ देत नाही, परंतु ह्या ज्या काही मनोरुग्ण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशी जी टोळे आहेत, ह्या टोळ्या राजरोज तुम्ही जे आता टीव्ही मध्ये पण पाहिलं आपण किंवा ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी, मग भोसरी असेल, थेरगाव असेल, प्राधिकरण असेल, तर या भागामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। आणि या घटना घडत असताना म्हणताय की हे मनोरुग्ण आहेत, माथेफिरू आहेत, पण या गुंडांची एवढी मजल जातेच कशी? राजरोसपणे दिवसा ढवळ्या पिंपरी चिंचवड मध्ये या घटना वाढलेल्या आहेत आणि कुणीही लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा याबद्दल म्हणावा तसा आवाज उठवताना दिसत नाही। नाही, याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला वेगळा आयुक्ताची मागणी केली आणि ती मंजूर ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना आदरणीय दादांनी या बाबतीमधलं हे कार्यालयाची मंजुरी पण झालेली आहे आणि झोन 3 म्हणून हा विभाग आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळालेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड, भोसरी, प्राधिकरण आणि MIDC अशा 4-5 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणांची राबवलेले आहे। परंतु पोलीस यंत्रणांमध्ये लोक कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मग PSI असतील, PI असतील किंवा पोलीस हवालदार असतील याची कमतरता आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून पोलीस यंत्रणांसाठी मदतीसाठी आम्ही गेल्या बजेटमध्ये जवळपास आम्ही 5 कोटीचं CC कॅमेरे ज्यांनी आम्हाला सुचवलं, म्हणजे दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं महापालिकेला, तर त्या ठिकाणी आम्ही बजेटमध्ये तरतूद करून त्या ठिकाणी CC कॅमेरे बसवले। हो बरोबर आहे, CCTV सारख्या उपाययोजना झाल्या आहेत, पण तरी सुद्धा गुंडांच्या दहशतीमधून नेमकं जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांच्या समोर आहे। ॲडव्होकेट शरद सुर्वेंना आपण विचारूया। ॲडव्होकेट शरद सुर्वे, नागरिकांच्या वतीनं तुम्ही सरकारला आणि खास करून मुख्यमंत्र्यांना ज्यांच्याकडे हे गृह खातं
आहे त्यांना काय सांगाल? त्यांना हे सांगणार की बाबा पोलीस यंत्रणा वाढवा, पोलिसांची ज्या बदल्या ज्या करतात संबंधित अधिकारी 3 महिने असतो, 1 वर्ष असतो, ज्याची दहशत निर्माण होते त्या तो अधिकारी तिथून ट्रान्सफर करू नये, कमीत कमी 3 वर्ष तरी. नाही पण हे जे गुंडांच्या ज्या टोळ्या आहेत ते हे तोडफोड जी आहे किंवा दहशत माजवण्याचं काम आहे ते नेमकं कशासाठी करतायत? मोठ्या प्रमाणावर खंडणीखोरी सुद्धा पिंपरी चिंचवड मध्ये सुरू आहे का? खंडणीखोरी पण चाललेली आहे हे पण मान्य आहे. त्यांचं नाव लौकिक होणं किंवा तो अस्तित्वात राहणे गुंडेगिरी, त्यांचं कुठेतरी अस्तित्व निर्माण हो की त्यांनी लोकांनी त्याला घाबरावं. बरोबर, दहशत माजवण्यासाठी करतायत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय वाघेरे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय वाघेरे, जे आपण बघितलं की दहशत माजवण्यासाठी गुंडांचा हा सगळा हैदोस इथे सुरू आहे. तुम्ही असं म्हणालात की पोलीस यंत्रणा कमी आहे, पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र असं पोलीस आयुक्तालय सुद्धा नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष या नात्यानं तुम्ही सरकारकडे काय मागणी करणार आहात? काय उपाययोजना करता येतील या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी? याच्यामध्ये प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीनं चाललेली जे काही दहशत माजवण्याचा प्रयत्न हे काही ठराविक गुंडगिरी करणारे मनोरुग्ण आहेत हे लोक करतात. तर ह्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या वर्षापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हे खातं आहे. तर त्या मुख्यमंत्री महोदयांना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही पोलीस यंत्रणा कमी आहे या संदर्भातलं पत्र देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अंडरमध्ये असलेला हा जो गृह खाता आहे तर मुख्यमंत्र्यांना देखील एवढी वेळ या ठिकाणी देता येत नाही. आणि त्याच्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर ह्याचा हा जास्त परिणाम होत दिसतोय. बरोबर, सरकारी पातळीवरच उपाययोजना आखायला हव्यात. आणि जो उल्लेख या गुंडांचा मनोरुग्ण म्हणून केला जातोय, पण ही जे दृश्य आपण बघतोय अगदी हेतू पुरस्सर या गुंडांच्या टोळ्या दुकानांमध्ये, रहिवासी परिसरामध्ये शिरतायत आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत. एक ब्रेक घेऊया आपण, पण या गुन्हेगारी बद्दल पिंपरी चिंचवडकरांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे. राजरोसपणे दुकानांची तोडफोड होतीये, वाहनांची जाळपोळ होतीये आणि याबद्दल पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना काय म्हणायचंय ते बघूया. रस्त्याने चाललं तरी गळ्यातला चैनी वडा, गळ्यातले मंगळसूत्र वडा, मोबाइल घ्या हातातून मोडून, अशी खूप गुन्हेगारी चाललेली शहरामध्ये. फायरिंग वगैरह हो जाता है तो वो नहीं होना चाहिए, क्योंकि घर के बाहर ही सबके कार वगैरह लगे होते, स्कूल के आसपास लगे होते, इसलिए नहीं होना चाहिए. अलीकडे 1-2 वर्षामध्ये कमी वयातली मुलं जास्तीत जास्त गुन्हा करताना दिसत आहेत. सर्वप्रथम आत्ताच 2 दिवसापूर्वी भोसरी असेल, प्राधिकरण असेल, खराळवाडी असेल, त्याचप्रमाणे कासारवाडी असेल आणि काळेवाडी असेल, या परिसरामध्ये असंख्य गोरगरिबांच्या, सर्वसामान्य कामगार वर्गांच्या दिवसाढवळ्या गाडी फोड केलेल्या आहेत. बरं, म्हणजे कामगारांना पण रात्री बेरात्री ज्यावेळेस सेकंड शिफ्टवरनं जातात त्यावेळेस अडून त्यांचे पगार हिसकावून घेणे हे ते असे बरेच प्रकार घडलेले आहेत. तसे आम्ही पोलिसांना तक्रारी पण नोंदवलेल्या आहेत. गुन्हेगारी फोफावण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे या गुन्हेगारीला मिळणारा राजकीय आश्रय. आपल्याकडे झालंय कसं, सत्तेतून राजकारणातून सत्ता मिळवायची आणि ती सत्ता मिळवत असताना गुन्हेगारांचा आणि संबंधित लोकांचा वापर करायचा, त्याच्यातून पुन्हा पुन्हा सत्ता मिळवायची, असं सतत चालत राहतं. मैं यहाँ पिछले 25 साल से रह रहा हूँ, लेकिन पिछले 2 महीने में मैंने ऐसी कुछ वारदातें देखी हैं कि 7-8 लड़के लोग जो हैं गाड़ियों में, मोटरसाइकिल में आते हैं और जो आजू बाजू गाड़ियाँ खड़ी रहती हैं रोड के साइड में, उनका तोड़ फोड़ करके चले जाते हैं. ये पहली बार मैंने देखा है इतने सालों में कि ये वारदातें हो रही हैं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी कधीच फोफावलेली नव्हती पिंपरी चिंचवडमध्ये, असं नागरिकांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. संजोग वाघेरे, आता काही नागरिकांनी असाही आरोप केला की या गुंडांच्या टोळ्यांना राजकीय आश्रय आहे आणि म्हणून त्यांची एवढं करण्यापर्यंत मजल जाते. थेट राजकीय नेत्यांवर, लोकप्रतिनिधींवर त्यांनी आरोप केलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?
नाही, राजकीय नेते मंडळी कधी असं कुणाला सांगत नाही की तू जाऊन त्याला पोडतोड कर किंवा ह्याच्यावरती हल्ला कर वगैरे, असं काही कधी कोण सांगत नाही. तर ह्या ज्या बाबतीमध्ये जसं आता आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी या घटना घडत चाललेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका पहिल्यापासून अशीच आहे की अशा राजकीय या गुंडांना कधी आश्रय मिळवून द्यायचा नाही आणि त्यांना कायम पहिल्यापासून म्हणजे स्वर्गीय R.R. पाटील साहेब असतील किंवा आदरणीय दादा असतील तर ह्या खात्याचे मिनिस्टर असताना ह्या बाबतीमध्ये कधीच अशा पद्धतीचं घटना घडलेल्या नाहीयेत. आता जर आपण ते रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना आणि आता बीजेपी आणि शिवसेनेची सत्ता असताना जी काही गुन्हेगारीची जी काही संख्या आहे ही संख्येमध्ये वाढ झालेली आहे. मग जसं आता सांगण्यात आलं की बाबा चेन स्मोकिंगचा असेल किंवा महिलांवरती अत्याचार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती हल्ला असेल. बरोबर संजय वगैरे याच्यामध्ये थोडंसं राजकारण आपण आणूया नको. तुम्ही असं म्हणताय की मागे एवढं गुन्हेगारीचं प्रमाण नव्हतं, आता वाढलेलं आहे, पण प्रश्न असा आहे की ही गुन्हेगारी रोखायची कशी? शेवटी अगदी शेवटी तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? नाही, याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे हे डिपार्टमेंट आहे तर त्यांना एवढा वेळ देता येत नाही ह्या डिपार्टमेंटसाठी. तर आम्हाला असं वाटतं की हे त्यांनी हे डिपार्टमेंट दुसरं कुणाकडे तरी द्यावं आणि हे जर नाही होत ह्यांच्याकडनं जर हे थांबलं नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उद्या आम्ही रस्त्यावर उतरून ही गुन्हेगारी आणि होणारे जे काय अत्याचार आहे हे थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करण्याची. बरोबर, तुम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहात, पण पिंपरी चिंचवड मध्ये नागरिक अत्यंत धास्तावलेले आहेत. असं कधीच होत नव्हतं आणि आता मात्र गुंडांच्या टोळ्या राजरोजपणे आमच्या वस्तीमध्ये शिरतात अशी त्यांची तक्रार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांच्या समस्येकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूया आपण. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.